माझ्याकडे सेव्ह आहे, म्हणजे तिला माहिती आहे माझं लफडं कोणासोबत होतं, काय होतं, तर ते सुद्धा मी क्लिप माझ्या पुराव्यामध्ये ॲड केलेली आहे. कारण मला जर लफडेच करायचे असते ना तर मी कदाचित पुनर्विवाह केला नसता. मी माझ्या पहिल्या लग्नाचा स्टोरी कुठं शेअर केलेली नाही आहे, बरोबर. मी हे तरी म्हटलेलं आहे की त्या माझ्या श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर आमच्या इकडलं वातावरण एकदम बिघडलेलं आहे. तुम्ही बघू शकता जोरदार वारा पाऊस सुटला आहे आणि खांब उडून चालले, टीनं उडून चालले आणि त्यासोबतच गारीचा सुद्धा पाऊस झालेला आहे जोरशाने. तर मला एक सांगायचं आहे की मी माझ्या पहिल्या नवऱ्याचं कुठंही नाव, जात पात, धर्म कुठंही काहीही शेअर केलेलं नाही आहे. परंतु काही असे यूट्यूबर जे लोक आहेत ज्या खोट्या अफवा पसरवत आहे माझ्याविषयी, आणि मी माझे पुनर्विवाह नंतरची स्टोरी शेअर केलेली आहे. कुठंही मी हे शेअर केलेलं नाही आहे की माझ्या पहिल्या नवऱ्याचं नाव, गाव काय होतं, तो कुठं होता, काय होता, हे मी कुठंही शेअर केलेलं नाही आहे. मी हेच सांगितलं होतं की त्याचं माझ्या बहिणीसोबत लफडं होतं, मावशीच्या मुलीसोबत. त्याच्यानंतर ते मला माहिती पडलं आणि माहिती पडल्यामुळे त्याची भरपूर जीवावर आली आणि त्याच्यामुळे त्यांचे संबंध खराब झाले आणि संबंध खराब झाल्यानंतर त्यांनी माझ्यावर भांडण, मला मारझोड सुरू केली. त्याच्यामुळे मला तो डायव्हर्सचा निर्णय घ्यावा लागला. आणि कोणती तरी मुलगी अशी आहे काय की जिला जेव्हा माहिती पडतं की ज्या बहिणीला आपण आपल्या मदतीसाठी आणलं होतं किंवा याच्यासाठी आणलं होतं त्या मुलीने आपल्या नवऱ्यावर डोरे टाकले किंवा आपल्या बहिणीचा संसार मोडला. सख्खी बहीण असती तर तिने असं केलं असतं का? पण आता काही सांगता येत नाही. आता काय सख्ख सावतर काय अशी ना काही राहिलं नाही. भाऊ बहिणीची नजर आली नाही, बहिणीची नजर चांगली नाही. त्याच्यामुळे मी ती व्हिडिओ शेअर केलेला होता तसा. परंतु मी कुठेही माझ्या पहिल्या नवऱ्याचं गाव, नाव, कुठेही फोटो वगैरे काही शेअर केलेलं नाही आहे. तरी हे लोक माझ्या नावाची एवढी खोटी अफवा, एवढी खोटं बोलत आहे की मी सांगूच शकत नाही की माझ्याविषयी हे काय खोटं बोलत आहे. तर पाऊस एकसारखा चालूच होता आणि एवढा पाऊस चालू होता की टीनं आदळत होते, झाडाच्या फांद्या आदळत होत्या आणि गार पण पडली होती. आणि अशा पद्धतीने आमच्याकडे पाऊस झाला. तर इथं सकाळ झाली होती आणि सकाळ झाल्यानंतर तुम्हाला सांगते की गणेशजीमध्ये भरपूर चेंजेस आलेला आहे आणि आमचा व्यवसाय छान पद्धतीने चालू आहे. आणि मला पण ते सांगत असतात की तू कोणाच्याही गोष्टीकडे लक्ष नको देऊ. तर आता स्वराच्या शाळेला सुट्टी लागलेली आहे, त्याच्यामुळे कसं माझं एक टेन्शन कमी झालेलं आहे. परंतु सकाळी उठल्याबरोबर मी करत असते सगळ्यात अगोदर नाश्ता, म्हणजे मुलांना पण होतो, मला पण होतो, गणेशजीला पण होतो. तर माझं एक सांगण्याचं एकच उद्देश आहे. मी माझ्या पहिला नवरा जसं माझ्या मुलीला माझ्या इकडं देण्यासाठी त्याने पैसे घेतले होतं आणि तो भरपूर लफडेबाज होता. आणि गणेशजीला संसार दुरुस्त करायचा होता आणि त्यांच्या मुलाबाळांसाठी त्यांनी सर्व हे त्याग केलेला आहे. त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही आहे, ते फेसबुक यूज करत नाही, ते इन्स्टा यूज करत नाही. त्याच्यानंतर आता व्यवस्थित ते शॉपवर जातात आणि भरपूर असा खाऊ आणतात मुलांना. खाऊ आणल्यानंतर काय म्हणतात, तर दूध आणतात, भाजीपाला आणतात, घरातल्या सर्व काही वस्तू आणतात. हे या व्यक्तीने काय केलं? कारण या व्यक्तीला हे पाहिजे होतं, संसार पाहिजे होता, मुलं बाळं पाहिजे. आणि ज्या व्यक्तीला आपला संसार दुरुस्त करायचा असतो ना तो व्यक्ती बायकोची प्रत्येक गोष्ट ऐकत असतो. तर हे माझ्या भावाचं घर आहे जे की बांधणं सुरू आहे. तर हे त्या दिवशी भिंता वगैरे पाडलेल्या होत्या आणि हे मटेरियल असं फैलून दिलेलं होतं, पण मटेरियल अजूनपर्यंत आलेलं नव्हतं. त्याच्यामुळे हे जे दादा आहेत ना ते डान्स करत आहे, म्हणजे ते कामाला आहेत. तर इथं आता वहिनीचं घर पाडल्यामुळे वहिनी आईच्या घरात असते आणि झोपायला वगैरे इकडेच असते, फक्त त्याच तिकडे स्वयंपाक बनवतात. तर इथं हा माझा लहान बाचा बघू शकता मोबाईलवर TV बघत आहे. तर आता इथं सकाळची रुटीन माझी अशी असते. परंतु त्या महिला असं म्हणत आहेत की बाबा माझं लफडं आहे, कोणत्या तरी व्यक्तीसोबत माझं लफडं होतं आणि काय म्हणतात, तर ते लफडं म्हणजे गणेशजीने मला जेव्हा मारलं होतं ना, तर एका चॅनलवाल्या बाई आहेत ज्या रिॲक्शन चॅनल चालवतात,
तर त्यांनी ना मला कॉन्टॅक्ट केला होता आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर मी एवढी मूर्ख आहे तुम्हाला सांगते की मी आधीपासून कोणाची रेकॉर्डिंग केली नाही, कारण मला ते करणं आवडतच नाही. माझ्याकडे तुम्हाला कोणाचीच रेकॉर्डिंग सापडणार नाही. परंतु आता मी हुशार झालेली आहे, आता मी प्रत्येकाची रेकॉर्डिंग करत असते. तर मला ती बोलत होती, हां ये तू आली की मला 10,000ची ID करून देशील, नंतरच जाशील, बरोबर. तर त्याच्यामुळे मी तिच्याकडे गेली होती आणि कसं आहे आजकाल कोणीच कोणाला मोबाईल देत नाही, पण मी तिला माझा मोबाईल देत होती. ते नखन गिको कुठून आणले ते आणि माझा मोबाईल ती चेक करत होती आणि चेक केल्यानंतर तिने माझ्या मोबाईलमध्ये काय बघितलं आणि कोणता डाटा घेतला, काय केलं ते मला माहिती नाही आहे. आणि तिने दुसऱ्या महिलेला तो डाटा दिलेला आहे की दुसरी महिला खोटी बोलत आहे ते पण मला माहिती नाही आहे. तर इथं माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि स्वयंपाक झाल्यानंतर स्वराने जेवण केलं आणि स्वरा गेलेली आहे गणेशजीचा टिफिन घेऊन, कारण घरी भरपूर कामं पडलेली असतात. आणि त्याच्यानंतर मी स्वराजला पण खाऊ घालत असते एका हाताने आणि मी पण जेवण करत असते आणि माझा भाचा आहे तो पण जेवण करत आहे. तर एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये कोणाला वेळ असतो का, कोण काय व्हिडिओ टाकत आहे काय नाही. तरी आता मला ज्या महिलेवर मी FIR केलेली आहे तिचं असं म्हणणं आहे की म्हणजे माझं लफडं होतं कोणासोबत तरी ते फुटेज आहे माझ्याकडे आणि समोरच्या व्यक्तीने तिला फुटेज दिलेलं आहे. जर मला असं लफडेच करायचे होते किंवा मला रिलेशनशिपमध्ये राहायचं असतं किंवा मला कोणाच्या सोबत लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहायचं असतं तर मी कदाचित पुनर्विवाह केला नसता आणि माझ्या आयुष्याचा मी धिंगाणा घातला नसता. आणि विशेष म्हणजे मी काय म्हणते तर एका जॉबवर होती आणि जॉबवर असल्यामुळे मी बाहेरगावी राहत होती, मला स्वतंत्र होतं, त्याच्यामुळे मला आवश्यकता नव्हती लग्न करायची. परंतु माझी आई मला प्रेशराईज करत होती. माझ्या आईने प्रेशराईज केलं होतं की बाबा लग्न कर. हो, हे मी मान्य करते की गणेशजीची माझी ओळख झालेली होती फायनान्समध्ये आणि त्यांनी मला लग्नाची मागणी केली आणि त्यांनी मला लग्नाची मागणी केली तर मी डायरेक्ट लग्न केलं नाही. मी माझ्या घरच्यांना सांगितलं, त्यांनी त्याच्या घरच्यांना सांगितलं, मग आमच्या घरचे दोघांनी एकत्र बोलणी केली आणि नंतर आम्ही लग्न केलं. आम्ही काही असं नाही की एकमेकांना प्रपोज केलं आणि घरच्यांना न सांगता लग्न केलं, असं आम्ही केलं नाही. आम्ही घरच्यांना सांगून केलं. तर आता आम्ही इथं गेलेलो होतो शेतात. इथं आम्ही मस्तपैकी ज्या शेवग्याच्या शेंगा असते ना त्याच्या शेंगा तोडत होतो आणि एका ताईची इथं बकऱ्या आहेत तर ती बकऱ्यांच्यासाठी चारा तोडत होती. तर इथं माझी वहिनी मुंगण्याच्या शेंगा तोडत आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान टेस्टी यमी आणि कॅल्शियम युक्त असतात ह्या शेंगा. तर वहिनी तोडत होती आणि मी त्यांचा घेत होती शूट, बरोबर. तर त्याच्यानंतर तिथून आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर जसं सर्व काही बघावं लागते. तर आता घराचं बांधकाम चालू आहे, त्याच्यामुळे दादाच्या घरासाठी वीट वगैरे बोलावलेली आहे, कारण भरपूर वेळ झाला कामगार तसेच बसलेले होते, वीट नव्हती म्हणून. मग त्यांना सांगितलं वीट वगैरे आणून द्या, तर त्यांनी इथं वीट आणून दिलेली आहे. आणि कसं आहे प्रत्येकाला सपोर्ट करणे आवश्यक असते. कदाचित माझे आत्ताच जेवढी माझी कंडिशन आहे मी व्यवस्थित आहे ना, तेव्हा जर आधी माझी कंडिशन असती किंवा आधी माझ्या घरच्यांनी सपोर्ट केला असता तर कदाचित मला दुसरं लग्न करायचं कामच पडलं नसतं. बरोबर आहे ना, तुम्हीच सांगा चॅनलवर. तर मला एक गोष्ट हा व्हिडिओ मुद्दामून मी शेअर करत आहे की मी यूट्यूबवर म्हणा किंवा कोणत्या सोशल मीडियावर म्हणा की कुठंही म्हणा, जे लोक मला रोस्ट करतात, माझ्यावर रिॲक्शन देतात किंवा काही लोक असे म्हणतात की बाबा म्हणजे तुझ्या व्हिडिओमध्ये जे दिसते त्याच्यावरच आम्ही बोलतो किंवा त्याच्यावरच आम्ही रोस्ट करतो, त्याच्यावरच आम्ही रिॲक्शन देतो. आणि माझ्या पब्लिकचं असं म्हणणं आहे की हे लोक तुझ्या मागं काय लागलेले आहेत. म्हणून त्या लोकांना सांगणं आहे की कसं आहे, माझे व्हिडिओ, माझा फोटो किंवा मला माझ्याविषयी बोललं की त्यांचे व्हिडिओ होतात व्हायरल, बरोबर. त्यांनी सगळ्यात जास्त लोकांनी रोस्ट म्हणा, रिॲक्शन म्हणा माझ्यावरच केलेले आहेत. त्याला कारणं अशी आहे की पहिली गोष्ट तर चॅनल ज्याचं ग्रो होते यूट्यूबवर त्याच्या मागं सगळं म्हणजे यूट्यूब लागतं. दुसरं कारण असं आहे की म्हणजे मी काही एवढं म्हणजे माझ्या मागं सपोर्ट कोणाचा नाही आहे, बरोबर. म्हणजे असे की माझे भाऊ स्ट्रॉंग असतील किंवा माझी फॅमिली स्ट्रॉंग असेल. यूट्यूबवर तुम्ही बघा, जे असे स्ट्रॉंग आहेत ना त्यांच्या मागं नाही लागत आहे, बरोबर. हे गरीब जे आहेत ना की जे एकटे आहेत त्यांच्या मागं लागतात, बाकी कोणाच्याच मागं हे लागत नाही. तर मी माझ्या पहिल्या लग्नाचा स्टोरी कुठं शेअर केलेली नाही आहे, बरोबर. मी हे तरी म्हटलेलं आहे की त्या माझ्या पहिल्या नवऱ्याने माझ्या मुलीला न घेता माझ्याकडून पैसे घेतले, तो दारुडा होता, हे काही मी शेअर केलेलं आहे. परंतु माझ्या पहिल्या नवऱ्याचा विषय आजपर्यंत मी कोणत्याच व्हिडिओत घेतलेला नाही आहे,
त्याचं नाव कोणतं, त्याचं गाव कोणतं, एवढंच काय, मी माझ्या मुलीचं सुद्धा पूर्ण नाव शो कुठंच केलेलं नाही आहे, बरोबर. तर त्याच्यामुळे काही लोक असे आहेत की माझी ते पर्सनल लाईफ जे होती, जे मी विसरून गेलेली आहे किंवा जे आम्ही आमच्या आयुष्यातून काढलेली आहे. माझा पहिला नवरासुद्धा माझ्या लाईफमध्ये, या लाईफमध्ये म्हणजे दखलंदाजी करत नाही किंवा लक्ष देत नाही. आम्हाला त्याचा फोन कॉल मेसेज काहीच नसतो आणि आम्ही पण त्याला करत नाही. फक्त आम्हाला एवढं माहीत आहे की त्याचंही लग्न झालेलं आहे, माझ्या पहिल्या नवऱ्याचं लग्न झालेलं आहे, त्याला पण मला वाटते 1 की 2 मूलबाळ आहे, तो त्याच्या लाईफमध्ये हॅपी आहे, बरोबर. आणि माझं पण लग्न झालं, मी पण माझ्या नवऱ्यासोबत हॅपी आहे. तरी पण काही लोक असे आहेत की जे म्हणजे चुकीची अफवा उडवत आहे. तुम्ही उडवा अफवा, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही उडवा, काय काय तुम्हाला बोलायचं आहे बोला, पण जेव्हा तुम्हाला सिद्ध करून द्यायची वेळ येणार तेव्हा तुम्हाला सिद्ध करून द्यावं लागेल. त्याच्यानंतर ती माहिती तुम्हाला कोणी पुरवली त्या व्यक्तीला तुम्हाला आणावं लागेल, बरोबर ना. त्याच्यामुळे मला तुम्हाला सांगायचं आहे की माझ्या पहिल्या नवऱ्याचं कोणालाही यूट्यूबवर नाव काढायची किंवा तो कुठचा होता, काय हे माहिती शेअर करण्याचा अधिकार कोणालाही नाही आहे, कारण मी ते यूट्यूबला कुठंच शेअर केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे स्वतःचे जे प्रॉब्लेम आहे ते वाढवून घेऊ नका, वाढतच जाणार आहे. कारण या तुमच्यामुळे ना मलाच इरिटेट झालेलं आहे आता, बरोबर. मलाच असं वाटत आहे की यूट्यूब बंद करून द्यायचं बाबा. मस्त आपलं बिझनेस मस्त सुरू आहे, 1000-500 रुपये रोज उरत आहे लस्सीमध्ये मस्त. काय पाहिजे असून, काय पाहिजे, बरोबर ना. पण असं आहे, जर मी आता यूट्यूब सोडलं किंवा मी यूट्यूबवरून माघार घेतला तर हे लोक काय म्हणतील, आम्हाला घाबरली म्हणून माघार घेतला, आम्हाला घाबरली म्हणून व्हिडिओ टाकत नाही, आम्हाला घाबरली म्हणून असं करते. तसं नाही. जे चुकीचं आहे, जे माझ्यावर मी आजपर्यंत जे काही माझ्यासोबत आपबीती म्हणा किंवा जे काही झालेलं आहे ना तेच सांगितलं होतं. मला सगळ्यात अगोदर तर मला पुनर्विवाह करायचा नव्हता, परंतु माझ्या वहिनी किंवा जे काही आहे घरात आधी प्रकरण जे चालू होतं त्याच्यामुळे मला पुनर्विवाह करण्याचं काम पडलं होतं, बरोबर. त्याच्यानंतर मी माझी स्टोरी पुनर्विवाहानंतरची स्टोरी शेअर केलेली आहे, कुठंही मी लग्नाच्या अगोदरची स्टोरी शेअर केली नाही. त्याच्यानंतर मी ज्या महिलेवर FIR केलेली आहे तर तिच्या लाईव्ह बघता एक फुटेज मला असं मिळालं. त्या फुटेजमध्ये ती सांगते की एक रिॲक्शन चॅनल आहे यूट्यूबवर, जिच्यासोबत माझी मैत्री होती आणि तिच्याकडे मी जाऊन राहिली होती. हा माझा सर्वात चुकीचा हे होता की बाबा दुःखी असताना एखाद्या मैत्रिणीचा खांदा असावा, परंतु तो खांदा आप्तस्वार्थी नसावा, हे महत्त्वाचं असते. तर त्या व्यक्तीने म्हणते, या व्यक्तीला असं सांगितलेलं आहे की माझं लफडं होतं आणि ते लफडं तिच्याकडे सेव्ह आहे, म्हणजे तिला माहिती आहे माझं लफडं कोणासोबत होतं, काय होतं. तर ते सुद्धा मी क्लिप माझ्या पुराव्यामध्ये ॲड केलेली आहे. कारण मला जर लफडेच करायचे असते ना तर मी कदाचित पुनर्विवाह केला नसता. मी चांगल्या जॉबवर होती, फायनान्स कंपनीमध्ये होती, जिथं मला 20,000 ते 25,000 रुपये महिना होता. त्याच्यानंतर मी अकोला सिटीमध्ये राहणारी होती, मी तिकडे राहत होती, माझी मुलगी माझ्या आईजवळ होती. तर तेव्हाच मी लफडं केलं असतं, मी लग्नाच्या भानगडीत पडली नसती. तर त्याच्यामुळे जे रिॲक्शन चॅनल आहे तिने जे फुटेज दिलेलं आहे, तिने जर ती माहिती पुरवली गेली असेल की माझं लफडं आहे म्हणून, तर तिला ते कोर्टात सिद्ध करून द्यावं लागेल, बरोबर. आणि माझं लफडं आहे हे तिने कशावरून बोलली, तिच्याकडे काय असं प्रूफ आहे ते तिने हिला द्यायचं आणि हिने मग कोर्टात दाखवायचं, बरोबर. पण कोणाचं लफडं असू द्या, काही असू द्या, तुम्हाला ते ओपन करण्याचा अधिकार नाही आहे. कारण मी माझ्या पहिल्या नवऱ्याविषयी कुठंही काहीही बोललेली नाही आहे. त्याच्यामुळे मला या लोकांच्या व्हिडिओमध्ये ना यांच्या लाईव्हमध्ये ना कशातच मला इंटरेस्ट नाही आहे. मी माझ्याकडून तरी यांना उत्तर देण्याचं थांबवत आहे, कारण माझं सर्व झालेलं आहे, कायदेशीर चार्जशीट गेलेली आहे. त्यामुळे मला यांना इम्पॉर्टन्स द्यावं असं वाटत नाही. जे काही मला त्रास दिलेला आहे, जे काही माझ्यासोबत झालेलं आहे, कसं आहे, माझ्या मुलांवर बोलण्यात आलं तेव्हा मी स्टँड घेतला. माझ्या मुलांवर, माझ्या आईवर, माझ्या फॅमिलीवर बोलण्यात आलं तेव्हा मी स्टँड घेतलेला आहे. तेव्हापर्यंत मी शांतच होती, बरोबर. तर मला हेच सांगायचं होतं की माझ्या पहिल्या नवऱ्याचा विषय कुठेही काढू नका, कारण जर माझ्या मुलीच्या भविष्याला त्या व्हिडिओपासून किंवा त्याच्यापासून जर धोका असेल तर मी त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन उपोषण करायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्ही ज्या काही अफवा फैलवणं लावल्या, ज्या काही लाईव्ह घेणं लावल्या, जे काही तुमचं आहे ना ते बंद करा.
कारण माझ्या मुलीसाठी आणि माझ्या मुलांसाठी तर मी स्टँड घेणारच आहो. बस एवढाच मला या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणं आहे. त्याच्यामुळे माझी पहिलीची लाईफवर कोणीही बोलताना 10दा विचार करा, कारण मी माझ्या पहिली लाईफ कोणासोबत कुठंही शेअर केलेली नाही, खास तर मीडियावर तर कुठंच नाही. बरोबर. तर चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.